नमस्कार मित्रांनो, अजून एक व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। अनेक क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी सध्याची सर्वात मोठी बातमी म्हणजे जसप्रीत बुमराह खेळताना दिसणार नाही। या व्हिडिओमध्ये आपण या विषयावर तर चर्चा करणारच आहोत, पण त्याशिवाय बीसीसीआयने जाहीर केलेल्या फायनल स्क्वॉडमध्ये कोणकोणत्या प्लेयरचा समावेश आहे आणि कोणते नवीन बदल आहेत यावर पण चर्चा करणार आहोत। आणि त्याशिवाय जर तुम्हाला यासारखे क्रिकेटचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान बुमराहच्या दुखापतीबद्दल तुम्ही कदाचित ऐकलंच असेल। सिडनीत झालेल्या अंतिम कसोटी सामन्यात भारतीय स्टार गोलंदाज बुमराहला मॅचच्या मध्ये चेकअपसाठी नेण्यात आलं होतं। त्यानंतर इंग्लंड विरुद्ध झालेल्या T20 आणि ODI मध्ये तो आपल्याला खेळताना दिसला नाही। कारण होतं ते म्हणजे त्याची दुखापत, आणि आता तो पाठीच्या दुखापतीमुळे 2025च्या ICC चॅम्पियन ट्रॉफीतून बाहेर पडला आहे। बुमराह टीम इंडियासाठी एक महत्त्वाचा बॉलर आहे, यावर तुम्ही पण सहमत असाल, आणि येणाऱ्या महत्त्वाच्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तो नसेल हे ऐकून बऱ्याच भारतीय चाहत्यांना धक्का तर नक्कीच बसला असेल। खरं तर बुमराहची दुखापत ही नवीन नाही आहे, तो बऱ्याच काळ या इंजरीपासून लढत आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळा महत्त्वाची सिरीज मिस करताना आपल्याला तो दिसत आहे। बुमराहला गेल्या काही वर्षात सातत्याने दुखापतीचा सामना करावा लागत आहे। पाठीच्या दुखापतीमुळे 2022 मध्ये त्याच्या पाठीची सर्जरी पण करावी लागली होती, आणि आता त्यानंतर त्याच्या फिटनेसवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलं होतं। त्याने यावेळी रिहॅबिलिटेशन आणि मेडिकल स्कॅन पण पास केला आहे। तरी पण बीसीसीआय आणि सिलेक्टरने बुमराहच्या फिटनेसवर चिंता दाखवत त्याला थोडा आराम द्यायचा हा निर्णय घेतला। जरी तो आता फिट वाटत असला तरी तो पूर्ण सिरीज मध्ये फिट असेल यावर शंका आहे। त्यामुळे बीसीसीआय आणि सिलेक्टरने हा फायनल निर्णय घेतला। तर आता बुमराहच्या जागी हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आलं आहे। चांगल्या फॉर्म मध्ये असलेला हर्षित राणा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये प्रदर्शन करताना आपल्याला दिसणार आहे। आता तो बुमराहची कमतरता पूर्ण करू शकेल का हे आपल्याला चॅम्पियन ट्रॉफी सुरू झाल्यावर कळेल। शिवाय तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। बुमराहच्या रिप्लेसमेंट शिवाय अजून एक महत्त्वाचा बदल पण करण्यात आला आहे। मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला स्क्वॉड मध्ये इन्क्लूड करण्यात आला आहे। चक्रवर्तीला यशस्वी जयस्वालच्या जागी आणण्यात आला आहे। अगोदरच्या स्क्वॉड मध्ये यशस्वीचा समावेश होता, पण आताच्या फायनल स्क्वॉड मध्ये त्याचा समावेश नाही। त्याच्या जागी वरुण चक्रवर्ती घेतला आहे। वरुणने इंग्लंड विरुद्ध आपले चांगले परफॉर्मन्स दिले होते, आणि त्या परफॉर्मन्समुळे इंडियाने इंग्लंडला सिरीज हरवली होती, आणि त्याच्या सध्याच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे आणि अगोदरचे प्रदर्शन पाहून त्याला टीम मध्ये जागा दिली आहे। आता तुम्ही म्हणाल वरुण तर एक स्पिनर आहे आणि जयस्वाल एक ओपनर बॅट्समन आहे, तर ही रिप्लेसमेंट चांगली आहे का? तर तुम्हाला सांगू इच्छितो की ओपनिंगसाठी रोहित आणि गिल हे आहेतच। शिवाय इंग्लंड विरुद्ध ODI मध्ये पण या दोघांनी चांगली ओपनिंग दिली आहे। त्यामुळे ओपनिंग कोण करेल हा तर प्रश्न सध्या तरी इंडियाचा समोर नाही आहे। आपण टीम इंडियाची फायनल चॅम्पियन ट्रॉफीची स्क्वॉड पाहूया, मग तुमचे बरेचसे प्रश्न सुटतील। ह्यावेळच्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघात खालील खेळाडूंचा समावेश आहे। रोहित शर्मा कॅप्टन, शुभमन गिल वाइस कॅप्टन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, KL राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, हर्षदीप सिंग, रवींद्र जाडेजा आणि वरुण चक्रवर्ती। यांच्या व्यतिरिक्त जयस्वाल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि अष्टपैलू शिवम दुबे यांना नॉन ट्रॅव्हलिंग सबस्टिट्यूट मध्ये ठेवण्यात आलं आहे। वरील खेळाडू दुबईसाठी रवाना होतील, पण हे तीन प्लेयर ते म्हणजे जयस्वाल, सिराज आणि दुबे हे जाणार नाही। जर सिरीजच्या वेळी यांची गरज भासली तर त्यांना बोलवण्यात येईल। या व्यतिरिक्त आणखी एक बदल म्हणजे श्रेयस अय्यरचा समावेश, जो सुरुवातीला 15 खेळाडूंच्या संघात नव्हता, पण फायनल स्क्वॉड मध्ये तो आहे। आणि यात काहीच आश्चर्य नाही की श्रेयस अय्यरने इंग्लंड विरुद्ध चांगली बॅटिंग टेक्निक दाखवली आहे, आणि त्यामुळेच तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे। 2025 ची ICC चॅम्पियन ट्रॉफीची सुरुवात 19 फेब्रुवारी पासून पाकिस्तान मध्ये होणार आहे, परंतु भारताचे सामने दुबई मध्ये होणार आहेत। कारण तुम्हाला माहितच असेल, इंडियाने सिक्युरिटी इश्यूमुळे पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिला आहे। भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध आहे, तर दुसरा सामना 23 फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध आहे, आणि नंतरचा तिसरा सामना 3 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध आहे। हे सामने कठीण तर असतील, आणि त्यात बुमराह इंजरीमुळे संघात नसल्यामुळे बॉलिंग लाईनअप थोडी चर्चेचा विषय आहे। पण इंडिया हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, हर्षदीप सिंग, रवींद्र जाडेजा आणि वरुण चक्रवर्ती यासारख्या बॉलिंग लाईनअपने चांगले प्रदर्शन नक्कीच करेल। चॅम्पियन ट्रॉफी जसजशी जवळ येत आहे तसतसा भारत संघ पण आपली रणनीती मजबूत करत आहे। त्याशिवाय भारत बुमराहच्या शिवाय चांगली कामगिरी करू शकेल का? आणि भारत चॅम्पियन ट्रॉफी मधील सुरुवातीचे 3 सामने चांगले खेळून सेमीफायनल मध्ये आपली जागा पक्की
करू शकेल का हे पण पाहणे मजेशीर आहे। या व्हिडिओमध्ये एवढंच। असे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा।